नमस्कार फ्रेंड्स. आपण अनेकदा कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी असो विविध शहरांना भेटी देतो आणि जाणवतं त्या शहरातील काहीतरी अनोखेपण. खरं सांगू फ्रेंड्स, हे अनोखेपणच आपल्याला त्या शहराची गोष्ट सांगत असतं. असंच आज आपण आलोय भारताची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात. या शहरातील अनेक वास्तू आपल्याला थेट 13व्या शतकातील मुघल साम्राज्यात घेऊन जातात. जवळजवळ 300 वर्षाहून अधिक काळ दिल्लीवर मुघल राजघराण्याने राज्य केल्यामुळे तेथील अनेक बागा व वास्तूंवर मुघल शैलीचा प्रभाव आढळून येतो. या प्रत्येक वास्तूच्या उभारणीमागे आणि त्याच्या शैलीमागे अनेक घटनांचा समावेश घडत गेलेला असतो. चला तर जाणून घेऊयात अशाच काही वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंचा इतिहास, त्यांच्याच काहीशा परिचित आणि अपरिचित कथांमधून. नमस्कार, मी प्रणिता सुभाष आपल्यासोबत संवाद साधणार आहे मला भावलेल्या गोष्टी, घटना, पशु, पक्षी, खाद्य आणि भ्रमंती याविषयी रमल खुणांच्या साक्षीने. दिल्लीत फिरताना प्रभावित करतात ते इथले स्वच्छ, सुंदर, प्रशस्त आणि विशेषतः हिरव्यागार बागांनी आणि कारंजांनी सुशोभित असे रस्ते, तसेच शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात असणाऱ्या विविध भव्य बागा आणि तेथील वास्तू. अशीच एक दिल्लीतील प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू म्हणजे सफदरजंग मकबरा. दक्षिण दिल्लीतील अरबिंदो मार्गावर असलेला हा मकबरा आहे सफदरजंग यांचा. मुघल साम्राज्याचा मुघल सम्राट मुहम्मद शहा यांचा शक्तिशाली आणि कार्यक्षम पंतप्रधान सफदरजंग याच्या स्मरणार्थ 1754 मध्ये नवाब शुजा-उद-दौला यांनी हा बांधला होता. मुघल साम्राज्याचा सम्राट मुहम्मद शहा यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या गादीवर मोहम्मद शाह अहमद शाह यांना बसवण्यात आले आणि सफदरजंगला वजीर उल मामल्क हे हिंदुस्तान या उपाधीने साम्राज्याचा पंतप्रधान बनवण्यात आले. हा काळ मुघल साम्राज्याच्या उतरणीचा काळ चालू होता. त्यातच सफदरजंग हा स्वतः अत्यंत शक्तिशाली असल्याने त्याने वजीर या नात्याने सर्व सत्ताच आपल्या ताब्यात घेतली होती आणि राजा हा केवळ एक कठपुतली बनला होता. असे सांगितले जाते की सम्राटांच्या घराण्यातील त्याचे नियंत्रण क्रूरतेच्या दिशेने वाढल्यानंतर बादशाने मराठ्यांना त्याच्या वजिरापासून मुक्त करण्यासाठी बोलावणे धाडले. त्याप्रमाणे मराठ्यांनी 1753 मध्ये सफदरजंगला दिल्लीतून बाहेर काढले. त्यानंतर 1754 मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा नवाब शुजा-उद-दौला याने मुघल सम्राटाकडे त्याच्या वडिलांची कबर बांधण्याची परवानगी मागितली आणि मग या ठिकाणी सफदरजंग यांचे कबर बांधण्यात आले. इथे त्यांच्या पत्नींचे देखील कबर बांधण्यात आलेले आहेत. सफदरजंग कबरची वास्तुरचना ॲबिसिनियन या आर्किटेक्टने केली होती. तर त्या काळात जवळजवळ 3 लाख रुपये खर्च करून हे बांधण्यात आले होते. सफदरजंग मकबऱ्याच्या वास्तुशैलीची ओळख आपण त्याच्या काही खास वैशिष्ट्यांवरूनच करून घेऊयात. समाधीचे मुख्य प्रवेशद्वार दुमजली असून त्याच्यावर जांभळ्या रंगांमध्ये अतिशय विस्तृत अशी सजावट इथे आपल्याला पाहावयास मिळते. याच पृष्ठभागावर अरबी भाषेमध्ये एक शिलालेख देखील आढळतो, ज्याचं मराठीत भाषांतर या प्रकारे: जेव्हा साध्या शौर्याचा नायक क्षणभंगुरतेतून निघून जाईल, तो देवाच्या नंदनवनाचा रहिवासी होऊ शकेल. मुख्य दरवाजातून प्रवेश केल्यावर समोर दिसते ती प्रशस्त 3 घुमट असलेली मस्जिद. 92 फूट उंच असलेल्या मुख्य समाधीला बांधण्यासाठी लाल आणि बफ दगडांचा वापर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आयताकृती आकारात विभाजन केलेले दिसून येते, तर कोपऱ्यातील विभाजने ही अष्टकोनी आकारात केलेले आपल्याला आढळून येतात. या मुख्य समाधीभोवती कोपऱ्यात 4 बहुभुजाकृती बुरुज बांधण्यात आलेले आहेत.
समाधीमध्ये एक भूमिगत कक्ष आहे आणि ज्यामध्ये सफदरजंग व त्याच्या पत्नींच्या कबरी आहेत. मशिदीच्या छताला प्लास्टर आणि रंगरंगोटीने सुशोभित करण्यात आलेले आहे. दुरून पाहताना ताजमहालच्या शैलीचा प्रभाव दिसत असला तरी ती ताजमहाल समान सिमेट्री मात्र त्यांना साधता आलेली नाहीये. थडग्याच्या सभोवताली मोठी चौकोनी बाग आहे जी मुघल चारबाग या बाग शैलीमधील आहे. या मकबऱ्याचे साधारणपणे प्रमुख 3 भाग आपल्याला करता येतात: मोती महल, जंगली महल आणि बादशाह पसंद. जेव्हा हा मकबरा बांधण्यात आला तेव्हा मुघल साम्राज्याचा उतरणीचा काळ असल्याने इथे वापरण्यात आलेले साहित्य हे थोडेसे निकृष्ट दर्जाचे आहे असे बोलले जाते. तरी देखील इतक्या वर्षांनंतरही शहराच्या मध्यवर्ती भागात आपले अस्तित्व टिकवत हा मकबरा अनेक पर्यटकांचं आणि वास्तुतज्ञांचंही आकर्षणच ठरत आहे. अगदी अलीकडच्याच म्हणजेच 21 ऑगस्ट 2012 रोजी भारताचे तत्कालीन आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी या संकुलातील मशिदीत ईदची नमाज अदा केली होती. परंतु आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या कायद्यानुसार संरक्षित स्मारकांमध्ये प्रार्थनेस परवानगी नाही असे सांगण्यात आलेले आहे. एवढंच नाही बरं का, 2013 साली जॉब्स हा हॉलिवूड चित्रपटाचं शूटिंग या सफदरजंग मकबऱ्यात केलं गेलेलं आहे. साधारण सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत या ठिकाणी केवळ 25 रुपये प्रवेश शुल्क भरून आपल्याला फिरता येते. तसेच या ठिकाणी लायब्ररी व मदरसा देखील आहे. अतिशय शांत व सुंदर अशा या ठिकाणी संध्याकाळी 7:30 ते रात्री 11 वाजेपर्यंत लागणाऱ्या विविध रंगीबेरंगी लाईट्सने हा परिसर अतिशय अप्रतिम भासतो. या सफदरजंग मकबऱ्यापासून जवळच लोधी गार्डन, इंडिया गेट, समर स्मारक अशी अनेक पर्यटन स्थळे देखील आपल्याला पाहावयास मिळतात. तेव्हा कधी दिल्लीला आलात तर या सफदरजंग मकबऱ्याला नक्की भेट द्या. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंत ना? नसेल तर लगेच करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची माहिती आपणापर्यंत पोहोचत राहील. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, टेक केअर.